आंदोलन स्थगित मात्र लढा सुरूच। 10 दिवसानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण मागं। शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर उपोषण घेतलं मागं। सत्ताधारीच ओबीसींना आंदोलन करायला लावतात। हाकेंचं उपोषण हे मॅनेज केलेलं होतं। जरांगे पाटलांचा हाकेंवर गंभीर आरोप। आपापसामध्ये लढाल तर भविष्य काळोखात जाईल। मनोज जरांगेंनी हाकेंशी चर्चा करावी। भुजबळांचं मनोज जरांगे पाटील यांना आवाहन। भुजबळांचं ऐकून वाटोळं करून घेऊ नका। भुजबळ दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। मनोज जरांगेंचा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल। जमाना जानता है हम किसी के बाप से नहीं डरते, शरीफ है हम किसी से नहीं लढते। छगन भुजबळांची जरांगे पाटलांवर जहरी टीका। त्यांना दुसरं ताट द्या, आमचं आरक्षणाचं आमच्या ताटात राहू द्या। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। शिंदे फडणवीसांना सांगतो, मराठ्यांशिवाय पान हलणार नाही। ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न करू नका। जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा। सगळे सोयरे हा शब्द नाही, त्याबद्दल सरकारची भूमिका ठाम। गोपीचंद पडळकरांचं महत्त्वाचं विधान। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, तो बसलाय तिकडे, तो जातीयवाद करतोय। छगन भुजबळांचा जरांगेंना टोला। मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा। मुंबईतील सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांसोबत साधला संवाद। विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी। भाजपकडून आतापर्यंत 35 जणांनी केले अर्ज दाखल। पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीची बैठकीला सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेही राहणार उपस्थित। विवेक कोल्हेंनी कोपरगावमधील 670 जणांची नोंदणी एका दिवसात कशी केली? अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या आरोपाला आमदार किशोर दराडे यांचा पलटवार। कोल्हापूर शहरात हद्दवाढ कृती समिती आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापूर बंदची दिली हाक। सांगलीमध्ये काँग्रेसचं शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन। आंदोलनादरम्यान पालकमंत्री सुरेश खाडेंचा ताफा आंदोलकांनी अडवला। भिवंडी महानगरपालिका हद्दीतील इमारतींची धोकादायक संरक्षक भिंत कोसळली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही। साताऱ्याच्या फलटणमध्ये पालखी मार्गाची प्रचंड दुरावस्था। पालखीच्या मुक्कामाला अवघे 10 दिवस शिल्लक। साताऱ्यातील हाय प्रोफाईल सातारा क्लब शासनानं ताब्यात घ्यावा। माजी सरकारी वकील विकास शिरगावकरांची मागणी। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। दमदार पावसामुळे रत्नागिरीमधील खोर्निन्को धरण भरलं। प्रशासनाकडून पर्यटकांना मनाईचे आदेश लागू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।